आज निमगाव जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार शिवसेनेचे जे पदाधिकारी असतील अधिकृत उमेदवार आज प्रचाराचा शुभारंभ होतो, काय सांगाल? आज खऱ्या अर्थानं प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराची सुरुवात झाली आणि इथं शिवसेनेला हा गट सुटलेला आहे, जिल्हा परिषद निमगाव गट. त्यामुळं 2 सदस्य आणि एक पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषदचा महिला सदस्य, ह्याच्यामध्ये विकासाच्या दृष्टीनं आम्ही युती केलेली आहे. आम्ही शिंदे साहेबांशी युती झाली म्हणजे आम्ही शिंदे साहेबांच्या चिन्हावर आम्ही उभा आहे. ह्याचा अर्थ ह्या तालुक्यातला विकास करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तालुका एकत्र येण्याचं कारण आहे. हे व्यक्तीविरुद्ध आलेला तालुका नाही, प्रवृत्तीविरुद्ध एकत्र आलेला तालुका आहे. हे लढाव तालुका आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार असलेला हा तालुका आहे, म्हणजे त्यांच्या मनामध्ये विचार रुजलेला असतात. त्यामुळं हे परकीय माणूस कुणीतरी यावं आणि आमच्यावर असं टीका करावी, टिप्पणी करावी आमच्या ज्येष्ठ नेत्यावरती किंवा तालुक्यावरती. ज्यांनी तुम्हाला आणलं, तालुक्यामध्ये तुम्हाला ज्यांनी आणलं त्यांची तुम्हाला कदर नाही, ज्यांनी तुम्हाला आमदार केलं त्यांची कदर नाही, आणि तुम्ही नवीन कोणतरी येतंय प्रवेश करतंय त्याच्यामध्ये तुम्ही त्यांनाच घेऊन जाताय, मागची मात्र नाराज आहेत लोक. त्यामुळं त्यांच्यावरती तीव्र आम्ही, जसं इंग्रज हटवायसाठी जसं देशाने एकत्रीकरण केलं, एकत्रित आले, त्याच पद्धतीनं तालुका एकत्रित झालाय. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की रात्री एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये शिंदे साहेबाचा पीए स्वतः स्पीकर ऑन करून, आम्ही मोबाईलवर फोन केला आणि त्यांनी आम्ही स्पीकर ऑन केला. त्यांनी सांगितलं तुमच्या तालुक्यातलं जेवढं बी प्रश्न असतील विकासाच्या दृष्टीनं सर्वसामान्याचं, ती सोडवायची 100% खात्री मी देतो. शिंदे साहेबांना सभेसाठी आम्ही रिक्वेस्ट केली होती, पण त्यांना काही थोडंसं अडचण येते. ते तर हे तुमचे गोगावले साहेब येणार आहेत, आपले उदय सामंत येणार आहेत. आपल्या इथं प्रचाराची सभा कुठंतरी तालुक्यात एखादी मोठी सभा होणार आहे, निमगावमध्येच घ्यायचं चालल्या. आता तुम्ही प्रचाराच्या वेळेस सभेमध्ये बोलत असताना आपण म्हटलं की ज्याच्या खांद्यावरती बसून ते आले, परंतु आज तेच कानात बोट घालतात, म्हणजे कुणाला हा उद्देश होता? आता कसं आहे, माळशिरस तालुका म्हणण्यापेक्षा लहान लहान मुलाला बी हा विषय कळतोय. हे माझे आमदारच ना, म्हणजे ताकाला जाऊन मोगा दडवायचे काही कारण नाही ना. हे ज्या माणसाने त्यांना आमदार केलं, ज्या माणसाने बोटाला धरून तालुक्यामध्ये आणलं, म्हणजे मान सन्मान कोणा, ह्यांना काही गरज नाही. त्यांनी काहीतरी द्यावं आणि ह्यांनी संसार करावा ह्या माणसाला अपेक्षाच नाही. पण ज्येष्ठ मंडळीला कमीत कमी सन्मान द्यावा हेच अपेक्षा त्यांची राहते. त्यामुळं असं काही नाही की त्यांनी आम्हाला काहीतरी वेगळ्या पद्धतीने द्यावं अशी अपेक्षा ह्या लोकांची नाही आहे. कारण ही संघर्षातली माणसं आहे ती. हे मोहिते पाटील आणि जानकर गट, मग हे आबा असतील, ही सगळीच लोक एकमेकाच्या विरोधात संघर्षात लढणारी लोक आहेत ती. परंतु ही एकत्र येण्याचं कारण, आणि हे एकत्र आल्यामुळं धैर्यशील भैया खासदार चांगल्या मताने झाले, उत्तमराव जानकर आमदार झाले. म्हणजे ह्याचा अर्थ असा की एकत्र आलो तरच आपलं जमते, नाही तर आपल्या तालुक्याला मोडीत काढायचा प्रयत्न ह्या बाहेरच्या लोकांनी केला. त्यामुळे आम्हाला एकत्र यावं लागलं. आबा, खरं तर आज निमगाव इथून जिल्हा परिषदची तुमची काकूंची उमेदवार आहे, पंचायत समितीला दत्ताभाई आहे, तिकडं बाबा मानेंची मिसेस आहे. परंतु निमगाव जिल्हा परिषद गटातून आज तुमच्या प्रचाराचा शुभारंभ होतोय. आणि एकेकाळी या गटातून या गावाचे भूमिपुत्र असलेले के पाटील, के दादा, ज्यांनी या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवला, त्यांनीही माझ्या आमदारांना इथं आणलं, वाढवलं. मोहिते पाटलांनी तुम्ही सर्वांनी आमदार केलं. परंतु आज तालुक्याच्या राजकारणात के पाटलांची भूमिका संयमाची आहे. के पाटील नाराज आहेत. के पाटलांची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची भविष्यात असेल का? तुमचं काय आतनं बोलणं वगैरे झालं, तुम्हाला सहकार्य ते करणार आहेत का? आणि एकूणच तुमच्या गटामध्ये नागरिकांसाठी तुम्ही असाल, दत्ताभाया असतील, किंवा तिकडं गोरोडोडी गाणात बाबा माने पाटील असतील, नागरिकांसाठी तुमची काय व्यूहरचना आहे? विकासाचे काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहे? आता पहिला विषय तुम्ही के पाटलांबद्दल बोलला. के पाटील हा सरळ माणूस आहे. राजकारणामध्ये एकमेकाला विरोध करणं म्हणजे काही वाईट नाही, हे स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला.
त्यामुळं के पाटील सरळ मार्गे आहेत. के पाटलांनी त्यांना आणलं, वेगळ्या हेतून आणलं, परंतु ज्यांनी आणलं त्याचा सन्मान ते कोणाचाच ठेवत नाहीत. ज्यांनी निवडून दिलं त्यांचाही सन्मान ठेवत नाहीत, के पाटलांचा बी ठेवत नाहीत. त्यामुळे ती नाराज आहेत. आणि के पाटील उद्याच्याला कुठं जातील ही त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. म्हणजे ते मी सांगू शकणार नाही. त्यांना जे काय भूमिका योग्य वाटतील त्या पद्धतीनं के पाटील जातील. पण के पाटीलला बद्दल जर बोलायचं म्हणलं तर माझे ते जुने 25-30 वर्षाची मैत्री आहे. आणि राजकारणात आम्ही के पाटलाच्या बाजूने बी होतो, नानासाहेब दादाच्या आम्ही ह्या पार्टीच्या विरोधात बी होतो. पण आज आम्ही राजकीय आमचे मतभेद आहेत, मनभेद नाहीत. आम्ही सरळ सरळ इकडं आलोय, दादांच्या पार्टीतून आहे. आदरणीय मोहिते पाटील आणि जानकर गट हे एकत्र झालोय. आम्ही तन मन धनाने लढतोय. आणि आता जे तुम्ही बाकीचं विकासाच्या बाबतीत बोलला, ती विकासाच्या दृष्टीनं आम्ही ही युती केली, ही विचारपूर्वक युती केली आहे. खासदारांनी, आमदारांनी किंवा आमच्या ज्येष्ठ मंडळींनी, दादांनी, मोठ्या दादांनी हे विचारपूर्वक की जेणेकरून आपल्या लोकांचा तालुक्यातला विकास कसा होईल. शिंदेसाहेब ताकदीचा माणूस आहे. हे लाडक्या बहिणीची पिपाणी वाजवत होती, लाडकी बहीण आम्ही आणली. पण खरं तर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण आणली. लाडकी बहिणीची रचना शिंदेसाहेबांनी केली, हे कुणाला नाकारता येणार नाही. त्यामुळे त्यांचा विषय तोच एक पत्ता कट झाला. पण आम्हाला पक्षावर बी काही बोलायचं नाही, आम्ही प्रवृत्तीवर बोलतोय. आमच्यात जी आलेली प्रवृत्ती आहे हे आम्हाला कुणालाच मान्य नाही, हे आम्हाला ठणकून सांगायचं. आणि हे आमच्यातच नाही, आमच्या तळातल्या माणसातून सुद्धा हेच आवाज निघतोय. आज तू फिरत असलेली आता लक्ष्मीधन त्यांच्याकडून ज्यादा येतं, आमच्याकडून कमी येत असेल, पण ते पैसे घेऊन सुद्धा पैसे घेतील लोक. पण माळशिरस तालुका एवढा स्वाभिमानी तालुका आहे. जरी मत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेलं आहे. हे श्रीमंताला, राजाला बी एकच मत आहे, गरीबाला बी एकच मत आहे. मत निघतं हे अंतकरणातून मत निघतं. त्यामुळं हे मत समोरच्यानं कितीही ढेगभर पैसे दिलं तर हे पैसे घेतील, त्याच्या पार्ट्या करतील, पण मत मात्र हे धनुष्यबाणाला देतील. या आघाडीतले जे उमेदवार वेगवेगळ्या गटात जे चिन्ह आहेत त्यांनाच देतील, एवढं खात्रीशीर सांगतो. माझे आमदार असंही म्हणाले की येणारा काळ ठरवेल की सुपडासा पुण्याचा होईल, कारण की माझ्या विरोधात 5 एकत्र आलेत. म्हणजे राम सातपुतेची ताकद किती आहे हे तुम्हाला दिसून येते. कसं आहे बरं का, बोलताना आहे ना, बोलताना त्याच्यावर संस्कार हा विषयच नाही. ते संस्कार हे कुटुंबातून आलेले असतात. संस्कार काही विकत घ्यायचे विषय नाही. ते त्यांच्यावरती संस्कार तसे आहेत. आता 5 जणाला सपाडा साफ करतात, म्हणजे हे किती मोठे त्यांचे किती संस्कार चांगले आहेत ते तुम्ही ठरवा पत्रकार बंधू. त्यांचे निवडणुकाची घोषणा झाल्यापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्याच 9-18 जे जिल्हा परिषदेचे 9 गट आहेत आणि पंचायत समिती 18 त्यातून प्रवेश होताना दिसत आहेत. तर बरेचसे आपले हे काय पार्टीतले गेलेले आहेत, मोहिते पाटील गटातले पण गेलेले आहे. एकूण परवा भाईसाहेब पण म्हणाले की 9-18 असा निकाल देणार आम्ही. तुमचं वैयक्तिक मत यावर काय माहित आहे का, ते जे आश्वासनाचा जे पाऊस पडतोय तिकडं ते प्रचंड पडतोय. तरुण पिढीला असं वाटतंय की भाजप भरभरून देत आहे काहीतरी. हे भाजप म्हणण्यापेक्षा मला पक्षावर बोलायचं नाही, ह्या व्यक्तीवर माझ्या आमदारावर बोलायचं आहे की माझे आमदार जे आता आमच्यातला जे एक माणूस रुसला होता, भाजपचा कट्टर माणूस आहे, मी नाव घेणार नाही, भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता, ती रुसला होता. त्यांना आदल्या दिवशी वाईट बोलत होता, मला भाजपचं फूल मी आता कॅनलमध्ये टाकून देणार आहे बोलत होता. पण तोच माणूस दुसऱ्या दिवशी इन्व्हॉल्व झाला. का झाला तर त्यांना सांगितलं DPDCवर घेतो. आता DPDCवर घेतो, जिल्हा नियोजन समितीवर, हे 9 जणांना बोलले. आता तालुक्यातले 9 लोक घेतली जातात का? म्हणजे तुम्हाला हे देतो, तुम्हाला ते देतो, काही देतो म्हणते. तुम्ही जर म्हणला ना आम्हाला पाण्याची कमतरता आहे तर समुद्राचा एक तुकडा आणून तुमच्या इथं मांडतो गावा शेजारी, असं सुद्धा ते बोलतील. म्हणजे बोलायला बी काय थोडंसं लिमिट असते ना, खोटं किती बोलावं. आबा तुम्ही खरं तर तालुक्यातले प्रमुख नेते आहात. लोकसभा झाली, विधानसभा झाली, परवाची अकलूज नगर परिषद झाली आणि आता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आहे. कसा एकूणच हा निकाल माळशिरस तालुक्याच्या जनतेने कसा बघायचा? आता ते जे माझे आमदार सांगतात ना, हे 5 जणांचा सपडा साफ करणार आहे, ती त्याच्या उलट करायचं. तिथं उलट म्हणजे ते असं बोलण्याऐवजी असं, म्हणजे थोडक्यात ती सपडा साफ त्यांचा आहे, पण तात्पुरतं त्यानं 5-7 तारखेपर्यंत बोलू द्या ना, स्वतंत्र आहे ना बोलायला, आपण रुकू तर शकत नाही.
आबा माझे आमदार तुमच्या काही दिवसापूर्वी निवडणुकीच्या अगोदर कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट करत होते, अशी एक चर्चा होती. मला कॉन्टॅक्ट अगदी मंत्र्याची सुद्धा झालेत, पण मी ज्या तालुक्याचा कल आहे आणि मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे आम्ही वकील आबा हे आम्ही ज्येष्ठ म्हणजे आमचे मैत्री संबंध सगळ्याचे तालुक्यातले आहेत आणि आमिषा पोटी किंवा आम्ही कधीच आम्ही स्वाभिमान घाण ठेवणार नाही आणि आम्ही कधी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं मला ती शक्य नाही आणि माझ्या ऐवजी दुसरा कोणतरी शोधा. आता खोडूसला सुद्धा तुमची तालीम आहे आणि इथं आपांची तालीम आहे. तालमीचे धडे तर तुम्ही याला माहित सगळ्या विषय माहीतच आहे. आता राजकीय तालमीचा विषय आहे, निमगाव गट मोठा विषय आहे. इथं ताकद तुमची पण आहे आणि आपांची सुद्धा आहे. पण कुठेतरी आता जसे पत्रकार बंधूंनी सांगितलं के पाटलांचा विषय ते कुठेतरी आता ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत अंतर्गत, कारण अशी एक चर्चा इथं निमगावमध्ये ऐकायला मिळाली. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? काय माहितीये का, तालिमी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि ॲडव्हान्स बोलणं माझ्या स्वभावाला पटत नाही. त्यामुळं जे काय होईल ते तुम्ही पत्रकार बंधू इतके जाणकार आहेत, तुम्हाला समोरच्याचं चित्र पाहिल्या लक्षात येतं, तुम्हाला सगळंच काय कळतंय. पण माझ्याकडून वधवून घेतलं समजा तर मी ॲडव्हान्स बोलतो ह्याचा अर्थ होईल. तर हे जनतेनं ठरवलेलं आहे. 100% 18 पंचायत समितीचे आणि 9 जिल्हा परिषदचे आपले 100% लागणार आहेत, हे खात्रीशीर सांगतो. आता ह्याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी कुठं प्रॉब्लेम आला तर ती अतिलक्ष्मी जर आली आणि मग ते धुंदीत जर नाही कळलं मत देताना तर एखाद्या ठिकाणी होऊ शकतं. नाही तर माझं मत आहे 99% प्रॉब्लेम नाही. गेली 15 वर्ष मोहिते पाटील शिवरत्न बंगला सत्तेचं केंद्र सध्या बंद होतं, पण ते पुन्हा एकदा सत्तेचं केंद्र गरुड आणि शिवरत्न होते. यावरती आपली प्रतिक्रिया काय? सत्तेचं केंद्र मोहिते पाटलाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मोहिते पाटील संयमी नेते आहेत. आता काल सुद्धा या 2-3-4 महिन्यामध्ये या 2 वर्षामध्ये मोहिते पाटलावर एवढ्या जेहरी टीका केल्या जात होत्या, पण मोहिते पाटलाच्या एका सदस्याने येऊन असं त्यांना प्रतिउत्तर दिलं नाही. कारण कसं आहे, हत्ती जेव्हा रस्त्याने जातो तेव्हा कुत्री भुकत असतात. हातीने जर सोंडच फिरवत राहिला तर ते रस्ता कधी काटणार. त्यामुळे मोहिते पाटील ही त्यांच्या दृष्टीने ती जागेवर बरोबर आहे आणि हे बोलणारी त्यांच्या जागेवर ते बी बरोबर आहेत. खरं तर आता शेवटचा प्रश्न आहे, महायुतीमध्ये प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टी आहे, त्याच्यामध्ये आठवले साहेबांचा रिपब्लिकन पक्ष आहे, एकनाथजी शिंदेंचा शिवसेना आहे, नंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. लोकसभा विधानसभा आणि अगदी कालची नगर परिषद बघितली, हे सगळे एकत्र लढले. परंतु तिथं अकलूज नगर परिषदेला आठवले साहेबाच्या पक्षाला इथल्या नेतृत्वानं रामभाऊ सातपुते यांनी डावललं आणि आता तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चित्र बदललंय. आठवले साहेबाचा पक्ष आता तुमच्या बरोबर आहे, त्यामुळं एकूणच राजकीय चित्र बदललंय. परंतु जरी हे एकत्र आले असले, भारतीय जनता पार्टी बाजूला असेल, तर हे तालुक्याचं एकूण चित्र विजयाचं कसं असेल किंवा याचा तुम्हाला किंवा विरोधकांना फायदा तोटा कसा होईल? निश्चितपणानं सांगतो की हे चित्र ही जर व्यक्ती नसती या तालुक्यामध्ये तर इतकं एकत्रीकरण बी झालं नसतं. पण ह्या माणसामुळं म्हणजे आम्हाला एकत्र आणण्याचं कारण ह्याच माणसाने केलं. थोडक्यात म्हणजे मला थोडक्यात सांगायचं म्हणजे 100% हे पुढच्या काळामध्ये इलेक्शन झाल्यानंतर ह्याच्यावरती काही प्रतिक्रिया देणार नाहीत आणि काही बोलणार नाहीत. पण तोपर्यंत त्यांना बोलायला संधी आहे, तोपर्यंत बोलू द्या. दत्ताभाई, आपल्याला प्रश्न आहे की आपण निमगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार आहात. आजपासून प्रचाराची सुरुवात होते. आपले विकासाचे मुद्दे कसे असतील किंवा विकासाचा अजेंडा आपला कसा असेल? विकासाचा अजेंडा सांगण्यापेक्षा मी पहिल्यापासून मी जनतेची निगडीत आहे आणि जनतेची सर्व मला फोन आला का मी कामं करतच आलो. त्यामुळे जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. जनताच तुम्हाला सांगेल माझे विकासाचे काय आहे धोरण. सपकाळ साहेब, तुम्हाला एक प्रश्न आहे की पश्चिम भागामध्ये जर बघितलं तुम्ही तालुका अध्यक्ष आहे, बऱ्यापैकी तुमचं काम त्या भागातच जास्त दिसलं. ह्या भागात तुम्ही नौके आहात, म्हणजे आपला पक्ष जाता नौका आहे. उमेदवार जरी हे तगडे तुम्हाला भेटले असले तरी ह्या भागामध्ये सुद्धा तुमची काय व्यूहरचना आहे? व्यूहरचना एकच आहे, आम्ही ही गट मागून घेतलेला आहे. कारण का ह्या भागात शिवसेनेचं काम कमी आहे, म्हणजे आहे पण कमी आहे. आम्हाला विकासाच्या माध्यमातून ही लोक आम्हाला जोडून घ्यायचे ते.
भरत शेठ असलेलं, उदय सामंत असलेलं, संजय शेट्टी असलेलं, असे 4-5 मंत्र्याचं माझा अतिशय जवळचा संबंध आहे. स्वतः साहेबांचं सुद्धा लक्ष असतंय. आम्ही साहेबांना तालुक्याची सगळी परिस्थिती सांगितली. आज BJP आपल्या संघ कसं वागतंय साहेब, आपला पक्ष तुमच्या नावामुळं नावारूपाला यायला लागलाय, तर ह्यांना आपला पक्ष मोठा झालेला चालत नाही साहेब. तर तुमची ताकद माळशिरस तालुक्याला भेटली पाहिजे. माळशिरस तालुक्यातली जनता तुमच्याकडे आशानं बघते. भरत शेठ गोगावल्याने माळशिरस तालुका हा दत्तक घेतलेला आहे. शेठचा मला शब्द आहे, सतीश तू बोलवल तिथं सांगाल तिथली कामं तुझी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण का त्यांना माहीत आहे की मी धडपडीतनं काम करतो. मी सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आहे, पण मी पक्षाची एक निष्ठा आहे. त्यासाठी मी शेठला सांगितलेलं आपल्याला असा असा गट आम्ही घेतोय, तर त्या भागात शेतकऱ्यांचा जास्त प्रभाव आहे, शेतीचं प्रमाण जास्त आहे. सगळी शेतकरी दूध असेल, ऊस असेल, त्या भागातला आपल्याला गट घेत आहे. तर तुमचं त्या भागावर त्या गटावर लक्ष असताना माळशिरस तालुक्यातल्या जे काही शेतकरी अडचणी असलेल्या ती खातं तुमच्याकडे आहे. तर शेठनं मला 100% शब्द दिलेला आहे, सतीश तू ही गट आपल्याला घे, त्या गटात आपलं काम मोठं वाढेल. आणि शेठला मी रात्री सुद्धा फोन केला की आपल्याला उमेदवार शेठ 1000% माळशिरस तालुक्यात जास्तीत जास्त मतानं 3 सीट आपल्या येणार आहेत. तर त्या गटावर आपलं कायम लक्ष राहिलं पाहिजे. त्या अनुषंगानं 100% विकास हा माळशिरस तालुक्याचा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, एवढं विचार आमचं चालू आहे आता सध्या. साहेब तुमच्यासाठी प्रश्न आहे. एकंदरीत सगळी ही आता जी निवडणूक झाली अकलूज जिल्हा जी नगर परिषदेची, त्यामध्ये प्रभावीपणे दोन्ही जे महाविकास आघाडीतले मोहिते पाटील कुटुंब असतील आणि महायुतीमधील भाजप असेल, आक्रमक भूमिकेत आम्हाला दिसलं. तिथं आम्हाला शिवसेना त्यांच्या बाजूने दिसली. आज प्रखरतेनं विकासाचे मुद्दे घेऊन त्या ठिकाणी तुम्ही आज जनतेसमोर शिवसेना घेऊन आलाय. एकंदरीत महाविकास आघाडीसोबत हा महायुतीतला एक घटक तुमच्यासोबत आहे. आता भाजपचं आव्हान तुम्हाला कितपत वाटतं? काय माहित आहे का, आता जे सपकाळ साहेब बोलले त्याप्रमाणे आम्ही शिंदे साहेब त्यांच्या बाजूने होते, आज सरकारमध्ये बी आहे. पण त्यांची धोरणं जितकी काही चुकीची आहे की त्यामुळं त्यांना शिंदे साहेबाला बी वाटलं की काय नाही, आपली स्वतःची बी ताकद महाराष्ट्रामध्ये तयार झाली पाहिजे. त्या दृष्टीनं हे आणि ते रास्त आहे. शिंदे साहेबामुळं ते सरकारमध्ये आले. शिंदे साहेबांनी खासदारकीला आपण बघितलं, खासदारकीला महाराष्ट्रामध्ये काय चित्र झालं. शिंदे साहेब बुद्धिवान आहेत. शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना त्यांच्या कौशल्यानं ती तयार केली आणि त्याच्या जीवावरती आले. पण आता हे आयत्या ह्याच्यात नागोबा म्हणल्यासारखं हे काही जरी ह्याने केलं तर शिंदे साहेबालाच हे विषय खटकलेला आहे की आपला पक्ष दाबायचा प्रयत्न करत असेल आपला मित्रपक्ष, तर आपण आपलं अस्तित्व पुन्हा उभं केलं पाहिजे, चांगलं उभं केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही एकत्र आव्हान कितपत वाटतं यांचं? काही नाही, आमच्या दृष्टीनं काही वाटत नाही आम्हाला. खरं तर एका दृष्टिकोन मागाशी तुम्ही प्रवृत्ती हा शब्द खूप प्रखरतेने समोर आणला. ही प्रवृत्ती खटकते की पक्ष खटकतोय? नाही, आम्हाला प्रवृत्ती तर खूप खटकते. पक्ष त्याच्यानंतर पक्ष आहे, पण प्रवृत्ती खूप आहे. का प्रवृत्ती खटकते का म्हणतोय मी की आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील असतील, अगदी स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील असतील, ह्यांची जर तुम्ही कुळावर बोलत असेल, ह्यांचा उद्धार करत असेल गेलेल्या माणसाचा, आणि ह्या गावात सुद्धा निमगावमध्ये सुद्धा महान माणसं होऊन गेलेत आणि त्यांच्यावर तुम्ही असं मी गेलेल्या माणसावर जर बोलत असाल तर माळशिरस तालुका हे लढाव तालुका आहे. आम्हाला कधीही सहन होणार नाही आणि आम्ही त्यासाठी एकत्र आलोय आणि एकत्रितपणानं काम करणार आणि ही विजय आमचा निश्चितपणे असणार ही खात्रीशीर आहे. फॉर्म भरायच्या वेळेला एक रामभाऊने एक पाईट दिली होतं पत्रकारांना की 5 पक्ष घेऊन माझ्या विरोधात लढाई लागलेली म्हणजे माझी किती मोठी ताकद आहे. तर कुठला पक्षाला मोहिते पाटलानं बोलावलं नाही, उत्तम जानकरनं बोलावलं नाही. ही पक्ष मनानं सगळे त्यांच्याकडे गेलेले आहेत. आज तुमची वागणूक काय, त्या वागणुकीला कंटाळून हा पक्ष सगळं तिकडे गेलेला आहे. ही माळशिरस तालुका एक काळ असा येईल, एक माणूस सुद्धा त्यांच्याकडे राहणार नाही, अशी परिस्थिती आहे त्यांची वागवण्याची आणि वागण्याची. म्हणजे एकंदरीत सांगोलीत जी भूमिका झाली की कुठेतरी शहाजीबापूला एकटं पाडलं गेलं आणि सगळे पक्ष एकत्र आले, तसं कुठे या माळशिरस तालुक्यात जो विषय होता, पण शिवसेनेच्या बाबतीत तो पॉझिटिव्ह विषय राहणार आहे. कारण शिवसेना आज तुम्ही मोठ्या ताकदीने इथं लढताय. कुठेतरी तुम्ही जसं म्हणाला की विजयी उमेदवार, हे जे उमेदवार आहे ते विजयी उमेदवार घेऊन मी या ठिकाणी लढतोय. मग ह्याच्या संदर्भात गोगावले साहेबांनी तुम्हाला अंतर्गत अजून काही गोष्टी बोलले का? आम्ही विकासाच्याच मार्गावर, विकास हा झाला पाहिजे शेठ, आपल्याला लोक जोडली पाहिजे. जसं त्यांना वाटतं त्यांचा पक्ष वाढला पाहिजे तसं आम्हाला बी वाटतं आमचा पक्ष वाढला पाहिजे. आपण आता मित्र पक्ष म्हणून आहे, जर तुम्ही मित्र पक्षाला जर डॅमेज करत जर सुटला तर मित्र तुम्ही राहणार कशी, आपली मैत्री टिकणार कशी? आज साहेबाला सुद्धा डावचायचा प्रयत्न चालू असतो तरी साहेब शांत आहे.
पण ती कार्यकर्त्यांना सहन होत नाही ना. कार्यकर्ता शिवसेनेचा कधीही गप बसत नसतोय. आम्ही लहानपणापासून शिवसेनेचं काम करतोय. लहान मला कळत नव्हतं तेव्हापासून मी शिवसेनेक आहे. आज पक्षानं मला न्याय दिला ना. मला जिल्हा नियोजन समिती घेतलं, लाडकी बहिणी सदस्य आहे मी, माळशिरस तालुक्याचा तालुका अध्यक्ष आहे मी. ही शिवसेनेचे काम करण्याची जे काम करेल तो पुढं जाईल. शिवसेनेची पद्धत आहे. कुठली जात पात बघितली जात नाही. ज्याचं काम असतं त्याला न्याय दिला जातो. माळशिरस तालुक्यात हा शिवसेनेचा पॅटर्न इतका बेस्ट चालणार आहे की शिवसेनेनं काय विकास केला आहे काय ना. आज आम्हाला आम्ही सुद्धा सांगितलं, बाहेरला सांगितलं, चेअरमनला सांगितलं. चेअरमन सुद्धा साहेबांच्या टचमध्ये आहेत ना. आज चेअरमन सुद्धा म्हणू शकतो आज एवढा मोठा दानशूर करणारा माणूस मी आयुष्यात कधी बघितला नाही. हाच माणूस दानशूर. त्या माणसाला नो चॅलेंज आहे. पण कुठंतरी साहेबांना डॅमेज करायचा प्रयत्न चाललेला आहे. तर तो आम्ही कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही सहन करू शकणार नाही. एकंदरीत तुम्ही सर बघताय, तुमच्याकडे आम्ही येतोय, ही सगळी परिस्थिती बघता प्रवृत्ती पक्ष त्यांच्यातला दुरावा आणि राम सातपुते यांचं असणारं वक्तव्य याच्यावरती आणि त्याच्यावरती भैयासाहेब असतील किंवा आता सुद्धा तुम्ही हे जे बाहेरून आलेले आयत आहेत याच्यावर सुद्धा बोलताय. या सगळ्या घटनेकडे कसं बघताय? निमगाव गाव काय माहिती आहे का, एक गोष्ट की स्वाभिमानी गाव आहे. ते असं कुठल्या विचारधारेत जाणारं नाही किंवा काय नाही. ज्या गोष्टी ठरवल त्याला ते शेवटपर्यंत तडे जाणार आहे. तुम्ही आता मगाशी म्हणला की के पाटलाची काय भूमिका राहील. मागच्या वेळेस के पाटील ज्यावेळेस पंचायत समितीला सभापती व्हायचे होते त्यावेळेस त्यांच्या पक्षातल्या लोकांनीच त्यांना डावललं. त्यावेळेस ते के पाटलाची वडील इथं पंचायत समितीच्या गणातले निवडून झालेली इथं लोकांची सभा होती. तर के पाटलाचे वडील कृष्णराव पाटील ह्या सभेला आले होते. म्हणजे असं गाव स्वाभिमानी आहे. तिथं पक्ष किंवा हे काय मत नाही की एखादा विचार झाला की त्याला पाठपुरावा करणारे हे गाव आहे. त्याच्यामुळे के पाटील हा गावच्या विचारात एकत्र येतील. ते बाजूला जाणार नाहीत किंवा त्यांचा विचार वेगळा राहणार नाही. गावच्या हिताचा जो विषय असेल ते विजयाची खात्री देणारे कोणते मुद्दे तुमच्याकडे प्रखरतेने आहेत? विजयाची खात्री ही काय ना, आम्ही स्वाभिमानी माणसं आहे. एखादी गोष्ट ठरवली तर त्याला मधी कधी हे करत नाही, त्याला छेद देत नाही. त्या पद्धतीने जाणार आहे. विजन म्हणून काय असणार आहे जनतेसाठी? विजन आहे काय माहिती, विकास झालेलाच आहे आणि अजून आता जे पक्ष आलेत एकत्र त्यांच्या माध्यमातून अजून विकास पुढे करायचा आहे. तुमच्या टीममध्ये एक अनुभवी कॅप्टन आहेत मच्छिंद्र आबा, कारण आबा जुने आहेत आणि माजी सभापती आहेत. तर त्यांचा खऱ्या अर्थाने इथं जास्त संपर्क आहे. तर त्याचा एकंदरीत फायदा आता कसा होऊ शकेल किंवा काय करून घेऊ शकता तुम्ही? आता पक्षवाढीसाठीच आबाचा फायदा करून आबाला सोडणार नाही ना आम्ही. आता प्रवेश करून घेतलेला आहे. आबाचा प्रवेश करून घेतलेला आहे. निवडून आलं की आबाला शिंदे साहेबाच्या तिथं नेऊन आबाच्या गळ्यात प्रवेशाचा अनेक एकदा धनुष्यबाण टाकण्यात येईल. आबा असलेलं, दत्ताबाबा असलेलं, बाबा माने असेल. अगदी आता शेवटचा प्रश्न, निमगाव आणि खुडूस ही कुस्तीची प्रमुख केंद्र आहे. ती कृषी आणि कुस्ती. मग आता सतीश भाऊ तुम्हीच सांगा. आता आबा तुम्ही सांगितलं की आबा वस्तादच आहेत. ते काय नुसते खुडूस निमगावचे नाहीत, तालुक्याचे वस्ताद आहेत. ते आपण बघितलेलं आहे. ही कुस्ती खुडूसकर आणि निमगावकर कशी मारणार, एकूण कितीच्या फरकानं मारणार? कळलं ना तुम्हाला कितीच्या फरकानं? त्यांच्या स्वप्नात सुद्धा नसेल इतक्या मोठ्या फरकानं. लिमगाव गट, दहेगाव गट, मांडवे गट जिथं जिथं त्यांना ताकद लावली ना, जनतेनंच ही इलेक्शन हातात घेतलेलं आहे. अहो आज RPI सारख्या पक्षाला जर ही माणूस संपवाय निघत असेल, चळवळीतले कार्यकर्ते जर ही संपवायच्या मार्गावर जर असेल, अकलूजमध्ये काय केली RPIची परिस्थिती? आज तुम्हाला आमदारकीला 1,08,000 मतं काय आबाळातनं पडली नाही ती. आज ही लाडक्या बहिणीचा प्रभाव होता. आज माळशिरस तालुक्यात नगर विकास खात्यातनं एवढी मोठी कामं आणली ती एका बोर्डावर शिंदे साहेबाचा फोटो नाही. कुठली भाषा आहे तुमची? कशाची गुरमी आहे तुम्हाला एवढी? आज मोहिते पाटलानं कुठून येऊन बसवलं तुम्ही सांगताय ना. मोहिते पाटलानं मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे आणि आजची परिस्थिती, त्या ऊसतोड कामगाराची परिस्थिती, तिकीट घेऊन आलता तेव्हा मी एसटीनं आलता. आज 10-5 कोटीच्या गाड्या आहेत त्या. किती मोठी प्रॉपर्टी झाली. अहो मोहिते पाटलानं चिपलीन आणलं तरी एक शब्द वाईट निघला नाही पाहिजे तुमच्या तोंडनं. तुम्ही जे म्हणताय ना मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, त्यांचं 100 वर्ष जरी तुम्ही 100 पिढ्या जरी उपकार केलं तरी फिटणार नाही. तर ठरलंय म्हणायचं. भाईसाहेबांचं एक परवाचं वाक्य होतं, 9-18 सुपडा साप. हे ठरलंय का तुमचं? सापच होणार आहे हो. मी सांगतोय का जनतेनंच हातात घेतलंय. तुम्ही किती जरी पैसा वाटला, आम्ही सुद्धा सांगितलं जनतेला पैसा आपलाच आहे, घेतल्याशिवाय सोडायचं नाही. पैसा घेऊन संपवायचा विषयी. ठीक आहे.